नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. सध्या सेवानिवृत्त झाले, बरोबर आहे. भारताची राज्यघटना तयार करण्याच्या संदर्भात जी एक समिती गठीत करण्यात आली, या समितीलाच आपण घटना समिती म्हणतो. या घटना समितीलाच घटना परिषद या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या घटना समितीच्या एकूण 11 बैठका या घटना समितीच्या कालावधी दरम्यान झालेल्या आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झालेली आहे आणि ही बैठक दिल्लीला झाली. या बैठकीपासून ते आपण पाहतो की 24 जानेवारी म्हणजे 26 जानेवारीला आपण घटना अंमलात आणली. त्याच्या 2 दिवस आधीपर्यंत घटना समिती अस्तित्वात होती. म्हणून 24 जानेवारी 1950 पर्यंत आपल्या घटना समितीने त्या ठिकाणी काम केलंय. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा हा कालावधी आहे की ज्यामध्ये घटना समितीने आपली संविधान तयार करण्याचं काम केलंय. मित्रांनो, या संविधान सभेच्या संदर्भात जर विचार केला तर ही संविधान सभा जी गठीत करण्यात आली, यात एकूण सदस्य किती होते? संविधान सभा जेव्हा निर्माण करण्यात आली तेव्हा या संविधान सभेमध्ये आपण पाहतो की सुरुवातीला 389 सदस्य होते. म्हणजे डिसेंबर 1946 पासून ते जून 1947 पर्यंत या संविधान समितीतील सदस्यांची संख्या 389. की आपल्या भारतामध्ये जेव्हा मुस्लिम लीगने विरोध केलेला होता, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती आणि घटना समितीत आमची काम करण्याची इच्छा नाही हे व्यक्त केलं. त्यानंतर आपण पाहतो जून 1947 पासून ते जानेवारी 1950 या दरम्यान जर या संविधान समितीतील सदस्यांची जर जागा आपण विचारात घेतली तर मित्रांनो 299 होत्या. पण सुरुवातीला 389 ज्या जागा होत्या त्याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर कोण आणि कसे पक्षातले लोक निवडून आलेले होते याचाही विचार करणं गरजेचं आहे. काँग्रेसचे 208 जागा होत्या, मुस्लिम लीगला मात्र 73 जागा मिळालेल्या होत्या, अन्य 15 जागा होत्या आणि त्यावेळेस आपल्या भारतामध्ये संस्थानिकांचं साम्राज्य होतं. म्हणून छोटे छोटे जे संस्थानिक होते त्यांना सुद्धा घटना समितीमध्ये या ठिकाणी स्थान देण्यात आलं. तर त्या संस्थानिकांच्या 93 जागा अशा 389 जागा सुरुवातीला आपल्या घटना समिती होत्या. पण मित्रांनो, आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की संविधान सभेची कल्पना कुणाला सुचली असेल, केव्हा सुचली, कुणाच्या डोक्यात आलेली ही कल्पना आहे? तर मित्रांनो 1934 मध्ये आपल्या भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी आणि मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते असलेली व्यक्ती कोण आहे? यस, डॉक्टर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारातनं आलेली ही कल्पना आहे. 1934 मध्ये आली आहे आणि 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ती अधिकृत मागणी सुद्धा बनलेली आहे. सी राजगोपालाचारी यांनी 15 नोव्हेंबर 1939 रोजी प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभा घेण्याच्या मागणी संदर्भात आवाज पण उठवला आणि ब्रिटिशांनी ऑगस्ट 1940 मध्ये ते मान्य पण केलं. अशा प्रकारे आपण पाहतो की नंतर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या. ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य देण्याचं घोषित केलं, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये 1 मे 1946 ला कॅबिनेट मिशन योजना, या कॅबिनेट मिशन योजनेनुसार आपल्या भारतामध्ये संविधान तयार करण्याच्या संदर्भात या ठिकाणी विचार झालेला आहे. 47चा भारतीय स्वातंत्र्य कायदा आणि भारत आणि पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती आणि त्यानंतर आपण पाहतो की आपल्या संविधान सभेच्या संदर्भातलं कामकाज, या जर गोष्टींचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली माहितीये? 9 डिसेंबर 1946 रोजी. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झालेली आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा दिल्लीमध्ये झालेली आहे. म्हणजे तेव्हा जे सेंट्रल भवन होतं ना, सेंट्रल हॉल, त्याच्यामध्ये ही सभा झालेली होती. आणि संविधान सभेला संबोधित करणारी जर पहिली कोणती व्यक्ती असेल तर माहितीये? JB कृपलानी. म्हणून संविधान सभेला पहिल्यांदा उद्बोधित करणारा किंवा संबोधित करणारी व्यक्ती JB कृपलानी होत्या. यानंतर आपण पाहतो की त्या संविधान सभाला आता सुरू करायचं आहे, अजून अध्यक्षाची निवड झालेली नाही. मग तात्पुरता अध्यक्ष कोणीतरी त्या सभेसाठी पाहिजे म्हणून कुणाला बसवलं होतं माहितीये? जे वयोवृद्ध ज्येष्ठ असलेली व्यक्ती डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना त्या ठिकाणी संविधान सभेच्या अध्यक्षस्थानी बसवण्यात आलं. आणि म्हणून लक्षात घ्या की संविधान सभेचे पहिले अध्यक्ष जर कोण होते तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, किंवा अस्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पण मित्रांनो, नुसता प्रश्न विचारला घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी केव्हा निवड झाली? कारण 9 डिसेंबरला संविधान सभा सुरू झाली, त्यानंतर 2 दिवसानंतर म्हणजे 9 डिसेंबर नंतर 11 डिसेंबरला आपण पाहतो संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी स्थायी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. मग अध्यक्षांची निवड झाली, त्याप्रमाणे उपाध्यक्ष सुद्धा निवडले गेले. मग हरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आणि त्याच दिवशी घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणजे लीगल ऍडवायझर सुद्धा पाहिजे होता, म्हणून BN राव यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, अशा प्रकारे 389 सदस्य पण भारताच्या फाळणीनंतर घटलेले आहे, 299 झालेले आहे आणि त्यांच्यातनं या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर आपण पाहतो की कायदेशीर सल्लागार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसांनीच, कारण 11 डिसेंबरला आता अध्यक्ष निवडलेले आहे, उपाध्यक्षांची निवड झाली, लीगल ऍडवायझर म्हणजे कायदेशीर सल्लागारांची निवड झालेली आहे. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू, आपल्या भारताचे त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीसमोर उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. कारण आपल्या भारतीय राज्यघटनेचं नेमकं उद्दिष्ट काय असेल, कोणत्या दिशेने आपल्याला राज्यघटनेचा प्रवास करायचा आहे हे ठरवणं फार गरजेचं आहे. कारण घटनेचा नेमका प्रवाह ठरवण्यासाठी किंवा घटना कशी निर्माण करायची यासाठी उद्दिष्ट पाहिजे. म्हणून ह्या उद्दिष्टांचा ठराव मांडणारी व्यक्ती कोण आहे? पंडित नेहरू. आणि पंडित नेहरूंनी या ठिकाणी घटना परिषदेमध्ये किंवा घटना समितीसमोर आपल्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्याला म्हणजे नंतर ती घटनेची आपली प्रस्तावना बनलेली आपण पाहतो. म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेला जी जोडलेली प्रस्तावना किंवा उद्देश पत्रिका आहे तो ठराव जो कोणी मांडला होता? पंडित नेहरू यांनी. मित्रांनो, हा जो ठराव मांडला तो 13 डिसेंबरला मांडलेला होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जी दुसरी सभा सुरू झाली होती त्यानंतर आपण 22 जानेवारी 1947 रोजी पंडित नेहरू यांनी मांडलेल्या ठरावाला त्या ठिकाणी मान्यता दिली. म्हणून ठराव मांडला आणि त्याच दिवशी मान्यता किंवा 4 दिवसात मान्यता नाही. ती सभा संपल्यानंतर दुसरी सभा जेव्हा सुरू झाली त्यानंतर आपण 22 जानेवारी 1947 रोजी या ठिकाणी पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावाला त्या ठिकाणी सर्वानुमते स्वीकारण्यात आलं. घटनेचा प्रवास सुरू असतानाच आपल्या भारतीय राष्ट्राचं ध्वज काय असलं पाहिजे तर या संदर्भात विचारविनिमय झाला आणि 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने आपल्या भारताचा आजचा जो तिरंगा आहे ना, राष्ट्रीय ध्वज, तो ध्वज म्हणून त्या ठिकाणी आपण तिरंगा स्वीकारलेला होता. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झालेला आहे. भारत आणि पाकिस्तान विभाजित झाले. मग त्यानंतर म्हणजे भारत पाकिस्तान विभाजित झाल्यानंतर आपण स्वतंत्र झाल्यानंतर 29 ऑगस्ट 1947चा तो दिवस आहे, ज्या दिवशी या संविधान सभेचा ड्राफ्ट किंवा मसुदा किंवा जो आराखडा तयार करायचा याची जबाबदारी कोणावर सोपवायची या संदर्भात निर्णय झाला. आणि मग मसुदा समिती नेमली गेली. या समितीचे अध्यक्ष म्हणून कुणाला नेमलं? ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरपर्सन म्हणून कुणाला नेमलं माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष, लक्षात घ्या, घटना समितीचे नाही. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. घटना समितीच्या अंतर्गत असलेली एक महत्वपूर्ण समिती जो पूर्ण राज्यघटनेचा त्या ठिकाणी ढाचा तयार करणारी होती, मसुदा तयार करणारी होती, त्या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडण्यात आलं. यांच्यासोबत इतरही सदस्य होते. KM मुन्शी होते, मोहम्मद साधू अल्ला होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, गोपाळ स्वामी अय्यंगार आहे, AN माधवराव आहे. आता AN माधवराव यांची जागा म्हणजे यांना जी जागा मिळाली ती BL मीटर यांची जागा मिळालेली होती. कारण त्यांची प्रकृती खराब झालेली होती त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. ती जागा जी व्हॅकेंट झाली ती नंतर AN माधवराव यांना मिळाली. मित्रांनो, 1948 मध्ये DB खेतान यांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यानंतर ती जागा TT कृष्णमाचारी यांना देण्यात आली. मित्रांनो, यानंतर 16 जुलै 1948 रोजी, कारण हरेंद्र कुमार मुखर्जी उपाध्यक्ष होते पहिले, पण नंतर दुसरे उपाध्यक्ष म्हणून VT कृष्णमाचारी यांचे त्या ठिकाणी संविधान सभेच्या दुसऱ्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताच्या राज्यघटनेला स्वीकृती आणि मान्यता देण्यात आली. म्हणजे घटना समितीने ती मान्यता कोणत्या दिवशी दिली आहे? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. पण त्याच दिवशी आपल्या भारताची राज्यघटना अंमलात आली का? अजिबात नाही. कारण आपण 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आली. आता 26 जानेवारी हा दिवस आपण का निवडला माहितीये? कारण आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1930 मध्ये 26 जानेवारी हा दिवस 1930 मध्ये 26 जानेवारी हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केलेला होता. त्या दिनाची आठवण राहावी आणि म्हणून आपल्या भारतामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचं संविधान अंमलात आणण्यात. मित्रांनो, या संविधान सभेची जी शेवटची बैठक झाली तो दिवस आहे 24 जानेवारी 1950ला ही बैठक पूर्ण झालेली आहे. आणि अशा प्रकारे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये आपल्या संविधानाचं काम झालेलं आहे. या संविधानाला जेव्हा तयार करण्यात आलं, या संविधानामध्ये 395 कलम होती, 8 अनुसूची म्हणजे शेड्यूल त्याला परिशिष्ट जोडण्यात आले आणि 22 भागामध्ये ही राज्यघटना तयार करण्यात आली.
मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जवळपास 3 वर्षाचा कालावधी लागला आणि जवळपास 6.4 दशलक्ष इतका खर्च त्यावर झालाय. म्हणून जगातल्या विविध देशांच्या राज्यघटनेचा आपण अभ्यास केला आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये कोणती गोष्ट संयुक्तिक ठरेल, आपल्या भारताची परिस्थिती कशी आहे, आपल्याकडची रूढी आणि परंपरा किंवा वारसा कसा लाभलाय, या सगळ्या बाबींचा विचार करून त्या ठिकाणी आपल्या भारताचं हे संविधान त्या ठिकाणी स्वीकार करून अंमलात आलेलं आहे. तो दिवस आहे 26 जानेवारी 1950 रोजीचा. म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी जे संविधान आपल्या भारतात अंमलात आलं त्यानुसारच आज आपल्या संपूर्ण देशाचा राज्यकारभार चाललाय. परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदलही झाले. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण संविधान समितीची अगदी थोडक्यात माहिती बघितली. मित्रांनो, या संविधान सभेच्या 11 बैठका झाल्या. 11 बैठकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय झाले आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की या संविधान समितीमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या अंतर्गत एकूण 22 समित्या बनवल्या होत्या, पण त्यातल्या 8 या महत्वपूर्ण समित्या होत्या. त्याच्या अंतर्गत काही उपसमित्याही बनवल्या गेल्या होत्या. पण मित्रांनो, आपल्याला केवळ मसुदा समिती, घटना तयार करण्याचं काम मसुदा समितीने केलेलं आहे. म्हणून आपण थोडक्यात फक्त मसुदा समितीची 7 सदस्य असलेल्या मसुदा समितीचा विचार केला. खूप डिटेल पाहिजे असेल तर त्या संदर्भात आपण आणखी विचार करूया. पण मित्रांनो, इथे घटना समितीची केवळ एक तोंड ओळख करण्याचा प्रयत्न आपण या भागात केलेला आहे. नक्कीच आपणास बऱ्याच गोष्टी माहीत होण्यासाठी उपयोग पडेल. स्पर्धा परीक्षेसाठी यावर अनेक प्रश्न विचारले जातात, त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला याचा फायदा होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपलं जर काही म्हणणं असेल तर ते निश्चित कमेंट्स बॉक्सला टाका, जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवताना मला त्याचा उपयोग होईल. ओके मित्रांनो, थांबते. थँक्यू.